आमचा गाव आमचा विकास दिंडी प्रकाशनचे श्री प्रभाकर पाटील मला खास करून आमंत्रण दिले ते किशोर शाह आमचे मित्र डायसवरचे सगळे सन्माननीय ज्यांचं खास करून मी भाषण ऐकण्यासाठी आलो ते आमचे गुरु इंद्रजित कॉलेजला 1 वर्षाने लहान असला तरी अध्यात्मीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेला। आज मी दिंडीचा इतिहास थोडा सांगणार आहे। दिंडी ज्यांनी सुरू केले ते ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे हैबतराव सरदार म्हणून काम करत होते। खूप शूरवीर सरदार होते, अनेक युद्ध जिंकले, अनेक वर्ष युद्ध खेळले आणि एक दिवशी शेवटच्या काळामध्ये गावी येताना ग्वाल्हेरवरून महाराष्ट्रात येताना सातपुडा पर्वतामध्ये बिल्लाच्या टोळीनं या हैबतरावांना आणि त्यांच्या बरोबर अत्यंत थोडेफार सैनिक होते त्यांना अडवलं। त्यांच्याबरोबरच्या सर्व सैनिकांना हैबतरावांच्या मारलं गेलं। फक्त हैबतराव शिल्लक राहिले आणि त्यांना या बिल्लाच्या सरदारांनी एका गुहेमध्ये कोंडून टाकलं। पण हैबतराव हे जन्मता ज्ञानेश्वरांचे फार भक्त असल्यामुळे जवळजवळ 9 दिवस उपाशीपोटी त्यांनी ज्ञानेश्वरांचा जप सुरू केला। योगायोगाने त्या बिल्लांची जी बायको होती ती गरोदर होती आणि ती प्रस्तुत झाली आणि तिला एक छानसा मुलगा झाला। पण तो मुलगा होताना त्या आदल्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात सांगितलं बिल्लाच्या सरदाराला, तिच्या नवऱ्याला, की तू जो कोंडून ठेवलेला आहेस आतला सरदार त्याला सोडून द्यावं, कारण ते ज्ञानेश्वरीचे फार मोठे भक्त आहेत। आणि हे जोपर्यंत ग्वाल्हेरच्या शिंदेंच्याकडे काम करत होते सरदार म्हणून, त्यांचं नाव होतं हैबतराव पवार, ते परत आलेच नाहीत गावी। त्यांचं गाव आहे आरपळ आणि त्यांचं नाव आहे हैबतराव पवार आणि त्या आरपळ गावचे आम्ही असून या हैबतराव पवारांचे आम्ही सर्वजण वंशज आहोत। आजही आळंदीमध्ये आरपळकर पवार मालक, दिंडीचे मालक म्हणून जी पहिला नारळाचा मान दिला जातो सगळ्या दिंडींना, ते एक आमचे बाळासाहेब पवार आरपळकर म्हणून आजही आरपळमध्ये राहतात असतात। जाता जाता मला एवढं सांगायचं की त्यांच्या कृपेने मला अनेक देवाची कामं करता मिळाली। कोल्हापुरात बरंचसं काम करता आलं। त्यातलं एक काम 1992च्या आसपास ज्योतिबाला 5 ते 6 फुटाची गल्ली होती वरून यायला, दिंडी दरवाजातून मंदिराकडे यायला। या गावातील लोकांचं आभार मानायला पाहिजे की यांचे तहसीलदार म्हणून मी बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे रस्ता पुरणार नाही, पुढच्या काळामध्ये खूप लोक येतील भक्त। आणि या गावचा इतिहास आहे ज्योतिबाचा। तिथल्या लोकांना काही नव्हतं त्या काळामध्ये, तहसीलदारला इतके अधिकार नव्हते। आम्ही फक्त बैठक घेतली आणि सांगितलं की तुम्हाला एक गावात राहण्यासाठी वर माळावर प्लॉट देतो, तुम्ही रस्ता करून द्यायचा। आणि आज जी 33 फुटाचा जो पायऱ्याचा रस्ता झालाय त्याची कथा असा आहे की प्रत्येक 2 मजली 3 मजली इमारत पाडताना लोक इमारत बांधताना पाया खोदताना पुजायला बोलवायची। मी एकमेव तहसीलदार असा आहे की ज्योतिबाच्या देवस्थानची इमारत पाडताना 2 मजली 3 मजली मला बोलवलं जायचं। आणि हा सगळा आमच्या हैबतबाबा पवारांचा आशीर्वाद आहे। आणखी जाता जाता एक काम सांगतो देवस्थानचं, जे भारतातलं सर्वात मोठं देवस्थान आहे साईबाबा संस्थान। या साईबाबा संस्थानवर मी 1900 ते 2001 मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ह्या देवस्थानचं सर्व अधिकार माझ्याकडे दिले होते कार्यकारी अधिकारी म्हणून। पूर्वी तुम्ही गेला असेल तर सहज मंदिरात बाबांच्या पायापाशी पत्र्याच्या शेडमधनं जाण्याची सोय होती, परंतु ह्या ज्योतिबा साईबाबा संस्थानचं सगळं प्लॅन डिझाईन सगळं जे काम केलं ते हैबतबाबा पवारांच्या आणि साईबाबाच्या कृपेने तिथलं सर्व मंदिराच्या कडेची पाडापाडी अतिक्रमण, तिथल्या 200 रूमच्या धर्मशाळा, तिथलं भोजनालय, तिथले 34 प्रोजेक्ट मला करता आले।
अध्यात्मामध्ये जाताना एकच सांगेल, माझ्या गावी लहानपणी फार पारायण चालायची ज्ञानेश्वरी. माझं फार वय नव्हतं, पण एका व्यक्तीला मी असंच विचारलं आमच्या गावातले वारकऱ्यांना की अध्यात्म काय असतं. ते म्हणले तू अगोदर शिक, सगळं कर्म कर, काम कर. नंतर लक्षात आलं कामाला कर्म म्हणतात. तरी पण दिलेलं उदाहरण फार मला आत्ता जाणवतं ना, आत्ता त्याचा मला उपयोग होणार आहे. 2 गावातील बायका डोक्यावर कळशी घेऊन येत होत्या आणि त्यांनी मला एका साध्या शब्दात सांगितलं अध्यात्म म्हणजे काय. की त्या कळशी घेऊन येताना दोन्ही लेडीज मस्तपैकी गप्पा मारत हसत येत होत्या. डोक्यावर एवढं पाणी होतं, कळशी अजिबात धरली नव्हती आणि त्या चालल्या होत्या. त्यांनी एवढंच सांगितलं की कर्म करताना फक्त स्मरण वर ठेवायचं. त्यांचं सगळं स्मरण कळशीवर आहे. फक्त गप्पा मारतात हे त्यांचं कर्म आहे, चालणं हे त्यांचं कर्म आहे. जे स्मरण ठेवतात की कळशीमध्ये पाणी आहे तो पांडुरंग आहे म्हटले. म्हणून कर्मातून भक्तियोगात जाताना एवढंच लक्षात ठेवा की तो सर्व ठिकाणी आहे. त्या पाण्यात, कळशीतल्या पाण्यात मधील तो स्वादामध्ये आहे, या पृथ्वीमध्ये तो गंधामध्ये आहे, या अग्नीमध्ये तो जाळामध्ये आहे, या सूर्यामध्ये तो प्रकाशात आहे. तो जिथं जिथं असेल तिथं तो सगळीकडे पांडुरंग असेल. हे मला गावातल्या पांडुरंगांनी सांगितलं, वारकऱ्यांनी सांगितलं. हाच निरोप तुम्हाला देतोय शेतकरी बंधूंनो की तुम्ही कर्म करत राहा, फक्त स्मरण वर एकदा लक्षात ठेवा. थँक्यू ऑल ऑफ यू.